हॅलो एव्हरीवन. आय होप तुम्हा सर्वांनी 6 सेमिस्टरचा स्टडी स्टार्ट केलेला आहे. कारण काय होतं की सेमिस्टरच्या सुरुवातीला मुलं बरेचदा स्टडी करत नाही, एन्जॉय करतात. आणि काय होतं मग ॲट द एंड ऑफ सेमिस्टर बरेच स्टुडंट प्रिपरेशनला लागतात. आणि काय होतं की सिलेबस भरपूर मोठा वाढतो, ड्रग्स येतात, क्लासिफिकेशन येतात. आणि अशा वेळेस एका किंवा 2 दिवसामध्ये एवढा सगळा टॉपिक कवर करणं होत नाही. म्हणून आय रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू स्टुडंट की तुम्ही स्टडी आतापासून स्टार्ट करा. कारण आता तुम्ही थर्ड इयरमध्ये आहात आणि आता तुम्हाला GPAT सुद्धा फोकस करायचं आहे. आणि असं नाही आहे की हा जो टॉपिक आहे तुम्हाला फक्त आणि फक्त सेमिस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला GPATमध्येही याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतात. सो तुम्ही आत्तापासूनच सिरियस व्हा आणि आत्तापासूनच तुमच्या स्टडीला स्टार्ट करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर सेमिस्टर एक्झामिनेशन फ्रॉम नाव अँड also GPAT एक्झामिनेशन. ओके, चला तर आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. आज आपला जो फर्स्ट युनिट आहे याच्यामधला जो हा फर्स्ट पार्ट आहे दॅट इज लॅक्टम अँटीबायोटिक हा कंप्लीट करायचा आहे. ऑलरेडी आपण पेनिसिलिनवरती डिस्कस केलेलं आहे. पेनिसिलिनवरती सगळं जे काही टॉपिक इम्पॉर्टंट आहे त्या सगळ्या टॉपिकवरती आपण डिस्कस केलं आहे. आज आपल्याला सेफॅलोस्पोरिन, लॅक्टम इनिबिटर आणि मोनोबॅक्टम बघायचं आहे. सो फर्स्ट आहे आजचा पॉईंट, तो आहे सेफॅलोस्पोरिन. सेफॅलोस्पोरिन हा सेकंड मेजर ग्रुप आहे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्सचा. कारण हा जो ड्रग आहे ह्या ड्रगमध्ये सुद्धा आपल्याला बीटा लॅक्टम रिंग दिसते. आता याचं जर स्ट्रक्चर बघितलं आपण तर स्ट्रक्चर बघा, पेनिसिलिनचं स्ट्रक्चर आत्तापर्यंत माझ्या सगळ्या स्टुडंटला पाठ झालं असणार असं मला वाटते. बरेचदा आपण त्या स्ट्रक्चरवरती बोललो आहे, प्रॅक्टिससुद्धा तुम्ही केलेली असणार, रिव्हिजन तुम्ही करत असणार आय होप. ठीक आहे. सो आता जर पेनिसिलिनचं स्ट्रक्चर बघितलं आपण, पेनिसिलिनचं स्ट्रक्चर आणि सेफॅलोस्पोरिनचं स्ट्रक्चरमध्ये फक्त स्लाइटली एक चेंजेस आहे. कुठला चेंज आहे तर बघा, ही बीटा लॅक्टम रिंग सेम आहे. त्याच्यानंतर ही जी साईड चेन आहे याला आपण ॲसिल साईड चेन किंवा अमाइड लिंकेजसुद्धा म्हणतो. ही जी लिंकेज आहे ती लिंकेजसुद्धा सेम आहे. चेंज काय आहे तर सेकंड जो कंपाऊंड आहे किंवा जो ग्रुप अटॅच आहे याच्यामध्ये चेंजेस आहे. पेनिसिलिनमध्ये काय होतं की हा जो सल्फर कंटेनिंग रिंग होती ही 5 मेंबर रिंग होती. आणि सेफॅलोस्पोरिनच्या केसमध्ये काय होतं की ही जी सल्फर कंटेनिंग रिंग आहे ही 6 मेंबर रिंग आहे. बाकी ओव्हरऑल स्ट्रक्चर ही सेम आहे. फक्त ही जी रिंग बी आहे, रिंग बीमध्ये चेंजेस झालेले आहे. ठीक आहे. सो सेफॅलोस्पोरिन हा सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे आपल्या सिलेबसमध्ये. सेफॅलोस्पोरिनचं डिस्कवरी कशी झाली तर फर्स्ट टाईम सेफॅलोस्पोरिन हा एका फंगसपासून हा डेव्हलप झाला. फंगस कुठला आहे तर सेफॅलोस्पोरिन ॲक्रिमोनियम हा एक फंगस आहे. याच्यापासून आपल्याला सेफॅलोस्पोरिन हा आपल्या सायंटिस्टनी एक्स्ट्रॅक्ट केला. आणि हा जो आपला फर्स्ट टाईम एक्स्ट्रॅक्ट केलेला ड्रग होता हा ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावरती अफेक्ट होता. म्हणजेच काय, याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणू शकतो. फर्स्ट टाईम असं ऑब्झर्व केलं की हा जो ड्रग आहे साल्मोनेला टायफीच्या अगेन्स्ट वर्क करतो. म्हणजेच काय तर असा मायक्रो ऑर्गॅनिझम जो टायफॉईड फिअर कॉज करतो त्याच्या अगेन्स्ट हा इफेक्टिव्ह आहे. पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिनचं स्ट्रक्चर हे जवळपास सेम आहे. आता स्ट्रक्चर लिहिताना तुम्ही हा प्रकारे हे लिहू शकता. आता इथे मी कार्बन मेन्शन केले किंवा तुम्ही डायरेक्टली इथे हे जे काही आपले बॉन्ड आहे बॉन्डच्या थ्रूसुद्धा मेन्शन करू शकता, तुमची इच्छा. बट इथं तुम्हाला क्लिअर व्हावं म्हणून मी दोन्ही एक्झाम्पल नोट्समध्ये दिलेले आहे. नॉमेनक्लेचर करताना सेफॅलोस्पोरिनचं नॉमेनक्लेचर कशा प्रकारे करणार तर सेम ॲज दॅट ऑफ पेनिसिलिन. याचंही नंबरिंग 2 प्रकारे होतं. आपल्याला माहिती आहे की पेनिसिलिनचं जे काही नॉमेनक्लेचर होतं, नंबरिंग होतं, ते नंबरिंग 2 वेनी होत होतं. 2 त्याचे टाईप्स होते. याच्यामध्येही तेच होतं की नंबरिंग करताना एका टाईपमध्ये असं होतं की सल्फरपासून आपण स्टार्ट करतो. सल्फरला 1, देन 2, 3, 4, नायट्रोजनला 5th पोझिशनमध्ये आपण याला प्लेस करतो. अगेन परत आपण नायट्रोजनपासून सुद्धा याचं नंबरिंग करू शकतो. नायट्रोजनला आपण 1 कन्सिडर जर केला तर अशा प्रकारे ही सायकल जाते आणि सल्फर कुठल्या पोझिशनला येतो तर 5th पोझिशनला येतो. अशा प्रकारे याची नंबरिंग 2 वेनी होते. आता बघा, स्ट्रक्चरमध्ये बीटा लॅक्टम रिंग दिसते तुम्हाला. आता हे 2 स्ट्रक्चर दिसत असणार. 2 स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स आहे? डिफरन्स आहे फक्त एका सिंगल बॉन्डचा. हे बघा, आता ही जी रिंग आहे फर्स्ट रिंगमध्ये बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट आहे. आणि ही जी सेकंड रिंग आहे ह्या सेकंड रिंगला आपण काय म्हणतो तर डायहायड्रोथायाझिन रिंग म्हणतो. ही जी डायहायड्रोथायाझिन रिंग आहे
फर्स्ट केसमध्ये इथे सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि सेकंड केसमध्ये काय झालं की इथे एक डबल बॉन्ड प्रेझेंट आहे आणि ह्या स्लाइटली चेंजेसमुळे ह्या जे स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चरचं नाव चेंज होते. फर्स्ट केस आहे ज्याचं सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे याला आपण सेफॅम म्हणतो आणि सेकंड केस जिथे डबल बॉन्ड प्रेझेंट आहे त्याला सेफिम म्हणतो. ठीक आहे, स्लाइटली चेंज आहे. हा स्लाइटली चेंज तुम्हाला ठीक आहे तुम्ही सेमिस्टर पॉईंट ऑफ व्ह्यू याला निग्लेक्ट करू शकता, बट जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला हे जे स्लाइटली चेंजेस आहे याच्यावरती फोकस करावा लागतो. का करावा लागतो? कारण तुम्हाला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारू शकतो की हा एखादा कंपाऊंड देणार तुम्हाला सेफॅलोस्पोरिनचा आणि म्हणणार की याचा IUPAC नॉमेनक्लेचर करा आणि IUPAC नॉमेनक्लेचरमध्ये हा EA खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. ते ऑप्शन दिले असणार, दोन्ही ऑप्शन तुम्हाला प्रेझेंट असणार आणि टिक करायचं असणार. ठीक आहे, चुकून तुम्ही हा टिक केला तर आन्सर राईट आहे, बट हा टिक केला तर तुमचे 2 मार्क लॉस होता. बट निगेटिव्ह मार्किंगसुद्धा आहे, सो 3 मार्क्स इझिली लॉस होऊ शकतात. ठीक आहे, सो नंबरिंग करताना किंवा नॉमेनक्लेचर करताना ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं असते. अगेन हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये बघा एक सबस्टिट्यूशन केला आहे, दॅट इज 3 ॲसिटॉक्झी मिथिल ग्रुपचा आणि हा सबस्टिट्यूशन केल्यामुळे हा कंपाऊंडचा जो नाव होतो तो होतो 6 अमिनो सेफॅलोस्पोरिन ॲसिड. अगेन एक्झाम्पल सेकंड आहे, हा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं इथं सबस्टिट्यूशन दिलं नाही, इथं फक्त R1 मेन्शन केलं आहे आणि 6th पोझिशनमध्ये NH डबल बॉन्ड OR2 इथे मेन्शन केलं आहे. तो हा कंपाऊंड काय होतो तर 5-thiazide ॲज हा बायसायक्लो ऑक्ट 2-इन असा हा कंपाऊंडचं नाव होतं. ठीक आहे, सो हे जे पॉईंट्स आहे नॉमेनक्लेचरवरती तुम्हाला मेन्शन करणं गरजेचं असते. देन स्टिरिओ केमिस्ट्री. वी नो स्टिरिओ केमिस्ट्री म्हणजेच काय तर आपला जो कंपाऊंड आहे याची 3D व्ह्यू कसा आहे, 3D पॉईंट ऑफ व्ह्यू आपण तिथे काय पॉईंट ॲड करू शकतो ते लिहिणं म्हणजे आपलं स्टिरिओ केमिस्ट्री. आता सेफॅलोस्पोरिनच्या स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये काय तर इथे 2 प्रकारचे कायरल कार्बन आहे ॲट द पोझिशन 6 आणि 7. आता स्ट्रक्चर बघितलं तर आपण हे बघा, आता याच्यामधली 6th पोझिशन कुठली आहे ही आणि 7th पोझिशन कुठली आहे ही. ठीक आहे, नंबरिंग करताना कुठल्याही प्रकारे जरी केली तरी 6 आणि 7 पोझिशन ही कन्फर्म आहे. ठीक आहे, सल्फरला आयदर 1 दिला किंवा 5th सुद्धा आपण दिला तरी 6 आणि 7 हे आपली कंपल्सरी आहे, इथेच येणार आहे. सो आता ह्या कायरल कार्बन म्हणजेच काय तर असा कार्बन ज्याला 4ही साईडला 4 डिफरंट आयटम अटॅच्ड आहे, लाईक ABCD असा कंपाऊंडला आपण कायरल कार्बन म्हणतो. ठीक आहे, अशा याला अशा प्रकारे मेन्शन करतो. सो इथे बघा, इथे हा कार्बन आहे याला 4 डिफरंट ग्रुप अटॅच्ड आहे. आता तुम्ही म्हणाल ते 3 बॉन्ड देतात, बट एक हायड्रोजन आहे ज्याला आपण इथे मेन्शन करत नाही. हा जो फर्स्ट स्ट्रक्चर आहे इथे बघा हायड्रोजन मेन्शन केलेला आहे. अगेन हा 7th पोझिशनचा जो कार्बन आहे याला सुद्धा 4 वेगवेगळे ग्रुप अटॅच्ड आहे. सो हा सुद्धा आपला कायरल कार्बन आहे. देन हा जो आपला सेफॅलोस्पोरिन आहे हा 6R आणि 7R स्टिरिओ केमिस्ट्री शो करतो. बस हे 2 जरी पॉईंट तुम्ही स्टिरिओ केमिस्ट्रीमध्ये लिहिले तरीही बस झालं. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय आहे सेफॅलोस्पोरिनचं मी प्रिव्हियस लेक्चरमध्येच तुम्हाला मेन्शन केलं आहे की जे आपले पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन दोघांचंही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. हे दोघंही काय करतात, बॅक्टेरिया आहे. ठीक आहे, हा फॉर एक्झाम्पल बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियामध्ये अशा प्रकारे पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन्स प्रेझेंट असतात. हे झाले पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन्स आणि याच्यावरती काय तर सेल वॉल ही प्रेझेंट असते. ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामधला फरक तुम्हाला माहिती असणार. ज्या स्टुडंटनी प्रिव्हियस लेक्चर अटेंड केले आहे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. अगेन मला ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामधला जो डिफरन्स आहे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळतं की मी ज्या तीव्रतेने तुम्हाला शिकवते त्या तीव्रतेने तुम्ही गेन करता की नाही. तर ठीक आहे, मला कमेंट करून नक्की सांगा. एक सिम्पल क्वेश्चन आहे की ग्राम निगेटिव्ह आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामधला डिफरन्स काय आहे. ठीक आहे, आता हा बॅक्टेरिया आहे. हा बॅक्टेरियाची ही जी काय सेल वॉल आहे आणि आपला ड्रग काय करतो, हा ड्रग सेफॅलोस्पोरिन काय करणार की आता मला सांगावंच लागणार की ग्राम पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह बॅक्टेरियामधला डिफरन्स काय आहे. तर आपले जे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे ह्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावरती सेल वॉल जी आहे ती सेल वॉल थीन असते, बट याच्यावरती एक आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट असते. आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय असतं की हे जे सेल वॉल थिकर असते. सो इथे कुठल्याही प्रकारच्या आउटर मेम्ब्रेनची गरज नसते. मग आता ग्राम निगेटिव्हमध्ये काय असतं की अशा प्रकारे पोअर्स प्रेझेंट असतात आणि अशा
ह्या पोर्सच्या थ्रू आपला ड्रग हा एंटर्ड करतो. एंटर्ड केल्यानंतर काय होतं की हा या बॅक्टेरियामधला खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. का पार्ट आहे? हा असा प्रकारचा एन्झाईम रिलीज करतो जो एन्झाईम रिस्पॉन्सिबल आहे या दोघांमधला बाइंडिंगला. कुठल्या प्रकारचा एन्झाईम आहे? तर तो एन्झाईम रिलीज करतो ट्रान्सपेप्टिडेज आणि कार्बॉक्झिपेप्टिडेज. हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलं आहे. ठीक आहे. ट्रान्सपेप्टिडेज आणि कार्बॉक्झिपेप्टिडेज काय करतो? तर हे जे काही लिंकेज आहे अमिनो ॲसिडचं त्या लिंकेजसाठी तो रिस्पॉन्सिबल आहे. मग अशा वेळेस आपला सेफॅलोस्पोरिन काय करतो? जातो आणि याला कव्हर करतो. म्हणजेच काय? याचं जे काही फंक्शन आहे त्याला ब्लॉक करतो. जर मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये हे जे दोन एन्झाईम आहे, एन्झाईम नसणार तर काय होणार? यांच्या दोघांचं जे लिंकेज आहे ते लिंकेज होणार नाही आणि हळूहळू काय होणार? ही जी सेल वॉल आहे ती सेल वॉल हळूहळू तुटत जाणार किंवा यांच्यामध्ये जी रिजिडिटी आहे ती रिजिडिटी कमी होणार. आणि आपल्याला माहिती आहे की आपले जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते हायली ऑस्मॅटिक नेचरमध्ये आहे. ऑस्मॅटिक नेचर म्हणजेच काय? तर त्यांची जी कॅपॅसिटी असते वॉटरला ॲब्झॉर्ब करायची ती हाय असते. आणि मग अशा कंडिशनमध्ये जेव्हा आपला सेफॅलोस्पोरिन मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये आहे आणि अशा कंडिशनमध्ये याने जर वॉटर ॲब्झॉर्ब केलं तर हा काय होणार? स्वेल होणार. नॉर्मली काय होतं? स्वेल झाल्यानंतर ही जी सेल वॉल आहे, सेल वॉल ह्या बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करतं. बट सेफॅलोस्पोरिनमुळे काय होतं की ही जी सेल वॉल आहे ही वीक झाली आहे. याच्यामधली ही जे लिंकेज आहे लिंकेज वीक झालेलं आहे. सो अशा वेळेस याने वॉटर ॲब्झॉर्ब केला आणि हा स्वेल झाला. स्वेल झाल्यामुळे काय होणार की ही सेल वॉल याला प्रोटेक्ट करू देणार नाही आणि हा बस्ट होणार. आणि बस्ट होणार म्हणजेच काय? ऑब्व्हियसली आपला जो बॅक्टेरिया आहे तो डेड होणार. आय होप मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तुम्हाला क्लिअर असणार. देन बॅक्टेरियल रेझिस्टन्स. आता तुम्ही म्हणाल बॅक्टेरियल रेझिस्टन्स काय आहे? आता आपला जो पेनिसिलिन होता, पेनिसिलिन सुद्धा सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करत होता. आता तुम्ही म्हणाल पेनिसिलिनच होता, सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करत होता, मग आता दुसरं सेफॅलोस्पोरिन काढायची गरज काय होती सायंटिस्टला? बट आता एखादा पर्सन असला बघा, आता एखादा पर्सन आहे आणि याला कोणीतरी मारत आहे, त्याच्यासोबत फायटिंग करत आहे, तर हा काय करणार? डिफेन्स मेकॅनिझम शो करणार. याला कोणी एक मारले तर हा याला 4 मारणार, स्वतःला प्रोटेक्ट करणार. ठीक आहे. याची कॅपॅसिटी नसली, हा विकर असला, याला 4 मारता येणार तर हा काय करणार? कुठेतरी जाऊन लपणार. कसा का होईना पण तो स्वतःला प्रोटेक्ट करणार. सो जसा ह्युमन बिंग स्वतःला प्रोटेक्ट करतो तसे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा प्रत्येकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःला प्रोटेक्ट करतात. हे काय करतात? आता बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स किंवा जे फर्स्ट आपला ड्रग होता पेनिसिलिन काय करतो? सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करत होता. हा काय करता? हे जे पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन आहे याच्यावरती जाऊन अटॅच्ड होत होता. सो मग मायक्रो ऑर्गॅनिझम सुद्धा याचा डिफेन्स मेकॅनिझम शो करत होता. काही दिवसानंतर आफ्टर सम पिरियड ऑफ टाईम, काही वर्षानंतर बॅक्टेरियानी रेझिस्टन्स क्रिएट केली पेनिसिलिनबद्दल. म्हणजेच काय? पेनिसिलिन कुठल्याही प्रकारचा इफेक्ट शो करत नव्हता. का इफेक्ट शो करत नव्हता? तर हा बॅक्टेरिया एक असा एन्झाईम रिलीज करत होता, त्या एन्झाईमचं नाव आहे बीटा लॅक्टमेज. बघा, ASE लागला म्हणजेच काय? एन्झाईम आहे. बीटा लॅक्टमेज हा मायक्रो ऑर्गॅनिझम स्वतः रिलीज करत होता आणि हा काय करत होता? याच्यावरती एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग प्रोड्यूस करत होता. म्हणजे हे पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीनला हा प्रोटेक्ट करत होता आणि याच्यामुळे हा पेनिसिलिन जरी आला बॅक्टेरियामुळे तर हा काय होणार? हा जो प्रोटीन आहे याच्यावरती जाऊन अटॅच्ड होणार नाही, मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करू शकणार नाही. का? तर इथे हे प्रोटेक्टिंग वॉल प्रेझेंट आहे. सो मग अशा वेळेस काय झालं? जेव्हा आपला पेनिसिलिन वर्क करू शकला नाही तर मग काय सायंटिस्टने काय केलं? अगेन दुसरा ड्रग प्रोड्यूस केला आणि अशा वेळेस हा ड्रग डिस्कवर झाला आणि हा ड्रग जो होता तो बीटा लॅक्टमेज एन्झाईमवरती कुठल्याही प्रकारचा रिॲक्शन शो करू शकत नव्हता. म्हणजेच काय? बीटा लॅक्टमेज एन्झाईमला तो किल करत होता, त्याला ब्रेकडाऊन करत होता, त्याला डिस्ट्रॉय करत होता आणि अगेन ह्या रिसेप्टारला किंवा हे जे काही प्रोटीन आहे प्रोटीनला जाऊन बाउंड होत होता आणि बॅक्टेरियाला किल करत होता. ठीक आहे. आय होप क्लिअर असणार. देन स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप. सार. आता सार लिहिताना आपल्याला माहिती आहे नंबरिंग करणं खूप गरजेचं आहे. आता इथे नंबरिंग करताना मी सल्फरपासून स्टार्ट केले. सल्फरला 1 पोझिशन, 2nd, 3rd, 4th आणि नायट्रोजनला 5th पोझिशन दिली आहे. जी बीटा लॅक्टम रिंग आहे, बीटा लॅक्टम रिंगमध्ये कुठलाही चेंजेस नसतो. ठीक आहे. सो हा जो कार्बन आहे याला 6th, 7th आणि 8th अशा प्रकारे नंबरिंग केली आहे आणि प्रत्येक पोझिशनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची सबस्टिट्यूशन केल्याने ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते की डिक्रीज होते हे लिहिणं म्हणजेच काय? तर स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप लिहिणं. आता इथे मेन्शन करताना सारमध्ये एक गोष्ट मेन्शन करणं गरजेचं आहे की इथे 2 रिंग प्रेझेंट आहे, रिंग 1 आणि रिंग
2 किंवा रिंग ए किंवा रिंग बी. रिंग ए ही 4 मेंबर्ड आहे, ज्याला आपण बीटा लॅक्टम रिंग म्हणतो, आणि रिंग बी जी आहे ही 6 मेंबर रिंग आहे, ज्याला आपण डायहायड्रोथायझिन रिंग म्हणतो. वी नो सबस्टिट्यूशन कुठे अलाव आहे, ते आर आणि R1 मध्ये सबस्टिट्यूशन अलाव आहे. पेनिसिलिनच्या केसमध्ये सुद्धा आपण तेच बघितलं होतं. तुम्ही शॉर्टकटमध्ये तर तुम्हाला लिहायचं असणार, क्वेश्चन जर खूप लेंदी असणार तर तुम्ही लिहू शकता की फक्त आर आणि R1 मध्ये सबस्टिट्यूशन आहे. बट फक्त तुम्हाला सेफॅलोस्पोरिनवरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला हे डीपमध्ये लिहायला पाहिजे की फर्स्ट पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन केल्यानं काय होतं, सेकंड पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचे सबस्टिट्यूशन अलाव नसते, थर्डमध्ये आपण करू शकतो, आरमध्ये सबस्टिट्यूशन ठेवू शकतो, फोर्थमध्ये अगेन सबस्टिट्यूशन करू शकत नाही, नायट्रोजनसुद्धा इम्पॉर्टंट आहे, सो इथे पण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही, सल्फरवरती सुद्धा सबस्टिट्यूशन करू शकत नाही. फक्त सबस्टिट्यूशन अलाव असते 7th आणि 3rd पोझिशनमध्ये. ठीक आहे. सो 7th पोझिशनमध्ये जर आपण आरमध्ये जर कंपाऊंड अटॅच केला तर काय होतं, हा फार्माकोलॉजिकली त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती चेंज करू शकतो. ठीक आहे. ऑब्व्हियसली इथे आपण आर सबस्टिट्यूट करणार तर ॲक्टिव्हिटी काय थोडीफार लाईटली चेंज होणार, बट इथे सबस्टिट्यूशन करणं हे अलाऊ आहे. आता पोझिशन 1 बघा, पोझिशन 1 मध्ये सल्फर हा इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. जर आपण याला ऑक्साईड केलं सल्फॉक्साईड किंवा सल्फोनमध्ये तर ॲक्टिव्हिटी काय होते, डिस्ट्रॉईड होते. देन हा सल्फरला जर आपण रिप्लेस केलं ऑक्सिजनने तर ॲक्टिव्हिटी ही इन्क्रीज होते म्हणते. बट रिप्लेसमेंट ऑफ सल्फर बाय मिथिल ग्रुप इन्क्रीजेस केमिकल स्टॅबिलिटी. ओके, इथे काय होतं की कुठली स्टॅबिलिटी इन्क्रीज होते तर केमिकल स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. सेकंड पोझिशनमध्ये कुठल्याही प्रकारचं चेंज करू शकत नाही, इथे काही सबस्टिट्यूशन करू शकत नाही. थर्ड पोझिशनमध्ये दॅट इज दिस वन, इथे आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. R1 जर आपण ॲसिटोमिथिल ग्रुप घेतला तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. R2 जर आपण CH3 किंवा Cl घेतला तर ओरली ॲक्टिव्ह कंपाऊंड होतो, म्हणजेच काय तर आपण त्याला ओरली ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. R1 जर ॲरोमॅटिक थायोल किंवा 5 मेंबर्ड हायड्रोसायक्लिक रिंग जर आपण प्लेस केली तर काय होतं, ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. देन ॲट द 4th पोझिशन वी नो ॲसिड इज प्रेझेंट. ह्या ॲसिडला जर आपण इस्टर्नी रिप्लेस केलं तर काय होतं, ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, म्हणजे कंपाऊंडची बायो अवेलेबिलिटी जी आहे ती डिक्रीज होते आणि एक ड्रग हा प्रोड्यूस होतो. प्रोडक्ट म्हणजेच काय तर असा ड्रग जो जेव्हा आपण त्याला ॲडमिनिस्ट्रेट करतो तो इनॅक्टिव्ह असतो, बट बॉडीमध्ये गेल्यानंतर जेव्हा त्याचं मेटाबॉलिझम होतं, आता हा ड्रग आहे, हा ड्रगला आपण ॲडमिनिस्ट्रेट केल्यानंतर काय होतं की स्टमकमध्ये गेल्यानंतर याचं मेटाबॉलिझम होतं. मेटाबॉलिझम नंतर जो काही कंपाऊंड फॉर्म होतो तो त्याचा ॲक्टिव्ह फॉर्म होतो, याला आपण प्रोड्रग म्हणतो. नॅचरली काय होतं की ड्रग आहे आणि ड्रगचं मेटाबॉलिझम झालं तर तो काय होतं, इनॅक्टिव्ह होतो. ठीक आहे, याला आपण नॉर्मल ड्रग म्हणतो, इनॅक्टिव्ह होतो आणि प्रोड्रगच्या केसमध्ये काय होतं, प्रोड्रगमध्ये तो मेटाबॉलिझम झाल्यानंतर तो ॲक्टिव्ह होतो. ठीक आहे. देन 5th पोझिशनमध्ये एन इसेन्शियल आहे, सो इथे कुठे सबस्टिट्यूशन करू शकत नाही. 6th पोझिशन ऑल्सो इसेन्शियल आहे, सो नो सबस्टिट्यूशन अलाव ॲट दॅट 6th पोझिशन. 7th पोझिशनमध्ये आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. ॲसिलेशन जर केलं आपण अमिनो ग्रुपचं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते अगेन्स्ट ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. R2ला जर आपण फिनिल रिंग किंवा अदर हेट्रोसायक्लिक रिंग जर प्रेस केली तर काय होतं, स्पेक्ट्रम ऑफ ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, म्हणजेच काय आपला कंपाऊंड ब्रॉड स्पेक्ट्रम होतो. फॉर एक्झाम्पल थायोफिन आणि टेट्राझोल. देन रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन विथ OR इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी. देन 8th पोझिशनवरती म्हणजे ह्या पोझिशनमध्ये C डबल बॉन्ड O हा इसेन्शियल आहे, इथे आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. देन क्लासिफिकेशन विथ इम्पॉर्टंट प्रोडक्ट्स, हे सुद्धा आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे की क्लासिफिकेशन बघायचं आहे आणि काही इम्पॉर्टंट प्रोडक्टचे आपल्याला स्ट्रक्चर मेन्शन करायचे असतात. सो हा जो आपला सेफॅलोस्पोरिन होता हा 4th जनरेशनमध्ये क्लासिफिकेशन झाला होता, बट 4th जनरेशनमध्ये काही डिस्कवरी झाली आणि 5th जनरेशनला डिस्कवर केला ना. ठीक आहे. फर्स्ट जनरेशन आपण बघितलं तर फर्स्ट जनरेशन हा 1960मध्ये डिस्कवर झाला, जो हायली अगेन्स्ट होता ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासाठी आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियासाठी तो पिकर होता. फॉर एक्झाम्पल सेफॅड्रॉक्झिल जो ओरली ॲडमिनिस्ट्रेट करतो, दिस वन इज द स्ट्रक्चर ऑफ सेफॅड्रॉक्झिल. सेकंड एक्झाम्पल आहे सेफॅलेक्झिन जो ओरली ॲडमिनिस्ट्रेट करतो आणि थर्ड आहे सेफॅझोलिन जो पॅरेंटरली ॲडमिनिस्ट्रेशन करतो. ठीक आहे. स्ट्रक्चर इथे सगळ्यांचे मेन्शन केलं आहे. आता ह्या दोन जी पहिले ड्रग आहे याचं ड्रगचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं, जो आता इथे बघा सगळे कंपाऊंड सेम आहे. ठीक आहे. फक्त चेंजेस काय आहे,
सेफॅड्रॉक्झिलच्या केसमध्ये इथे OH प्रेझेंट आहे आणि सेफॅक्झेलिनच्या केसमध्ये इथे OH नाही, फक्त एवढा डिफरन्स आहे. आणि तुम्ही फर्स्ट जनरेशनच्या क्लासमध्ये जर हे 2 ड्रग जरी लिहिले तरी ठीक आहे, सेफाझोलिन नाही लिहिलं तरी चालेल, बट जर तुम्हाला स्ट्रक्चर आठवण राहत असणार तर लिहू शकता. स्ट्रक्चरमध्ये थोडंसं चेंज आहे, चेंजेस काय ते आपल्याला आठवण ठेवायचे असतात. देन सेकंड जनरेशन डिस्कवर झाली. सेकंड जनरेशन ही ॲक्टिव्ह होती अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. सो इथे काय झालं, पॉझिटिव्हच्या अगेन्स्ट आपला ड्रग वर्क करत होता. मग डिस्कवरी झाली की आपल्याला निगेटिव्हसुद्धा आपल्याला मारायचे असतात बॅक्टेरिया. सो इथे ग्राम निगेटिव्हबद्दल ॲक्टिव्ह असणारे ड्रग्स डिस्कवर्ड करण्यात आले. हे हा जो क्लासिफिकेशन आहे याच्यामधला फर्स्ट एक्झाम्पल आहे सेफॅक्लोर. सेफॅक्लोर हा ओरली ॲडमिनिस्ट्रेशन केला जातो. जे क्लासिफिकेशन दिले आहे, प्रत्येक जनरेशनमध्ये 2 एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे जे पॅरेंटली आणि ओरली ॲडमिनिस्ट्रेट करतात. इथे हे दोन्ही ओरली ॲडमिनिस्ट्रेट करतात आणि पॅरेंटरीवाला हा सेफॅझोलिन आहे. सेकंड जनरेशनमध्ये 2 एक्झाम्पल दिले आहे, एक पॅरेंटरी यूज करू शकतो आणि एक ओरली यूज करू शकतो. ओरलीसाठी सेफॅक्लोर आहे आणि सेफिक्झेटिन हा पॅरेंटली ॲडमिनिस्ट्रेशन करू शकतो. देन थर्ड जनरेशन आहे. ही थर्ड जनरेशन 1980मध्ये डिस्कवरी झाली. ती हायली ॲक्टिव्ह होती अगेन्स्ट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया ॲज कम्पेअर टू सेकंड जनरेशन. देन हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियासाठी लेस ॲक्टिव्ह होता. एक्झाम्पल आहे सेफिक्झाईम. सेफिक्झाईम हा मोस्ट कॉमनली यूज केला जातो, आतासुद्धा ह्या ड्रगचा यूज होतो. मोस्ट कॉमन अँटीबायोटिक जी यूज केली जाते ती आहे सेफिक्झिम. झीपी माहिती असणार तुम्हाला. झीपीमध्ये हे सेफिक्झाईम प्रेझेंट असते. ठीक आहे, जो ओरली ॲडमिनिस्ट्रेट केला जातो. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ दिस आवर सेफिक्झाईम. स्ट्रक्चर काहीही अवघड नाही आहे. बघा, ही रिंग A आहे आणि ही रिंग B आहे. याच्यामधले कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही. चेंजेस काय तर इथे हा फक्त ग्रुप अटॅच झाला आहे. बाकी आपल्याला माहिती आहे NH डबल बॉन्ड O आणि हा जो इथनं ग्रुप आहे हा फक्त अटॅच झालेला आहे. बाकी स्ट्रक्चर अवघड नाही आहे. देन सेकंड एक्झाम्पल सेफॅटॅक्झिम. सेफॅटॅक्झिम हा पॅरेंटली ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो. अगेन स्ट्रक्चर बघा, आता स्ट्रक्चरमध्ये इथे एक चेंजेस आहे, ते C डबल बॉन्ड O प्रेझेंट आहे आणि ही जी रिंग आहे अटॅच, इथे चेंजेस आहे. बाकी सगळं हे रिंग 1A आणि B हे सेम आहे. देन फोर्थ जनरेशन आहे सेफॅलोस्पोरिनची. फोर्थ जनरेशन जी आहे ती ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह दोन्ही बॅक्टेरियावरती हायली ॲक्टिव्ह होती आणि हा जो ड्रग आहे हा हायली रेझिस्टन्स होतो बीटा लॅक्टमेज एन्झाईमला, जो बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट होतं. ठीक आहे, रेझिस्टन्स होता म्हणजे काय तर याच्यावरती कुठल्याही प्रकारचा अफेक्ट होऊ शकत नाही ह्या एन्झाईमचा. याचे 2 एक्झाम्पल बघूया. फर्स्ट वन आहे सेफिपाईम. ठीक आहे, जो पॅरेंटली ॲडमिनिस्ट्रेट करतो. स्ट्रक्चर बघा, हे जे 2 रिंग आहे कंपल्सरी आहे, R1 आणि R2 किंवा ज्याला R किंवा R1 म्हणतो, ते फक्त चेंजेस आहे. देन सेकंड एक्झाम्पल आहे सेफिपिरोम, जो पॅरेंटली ॲडमिनिस्ट्रेट करू शकतो अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अवर सेफिपिरोम. देन वी हॅव अवर फिफ्थ जनरेशन जी होती. आता बरेच क्लासिफिकेशन जर बघितले तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 4 जनरेशन भेटणार आणि फिफ्थ जनरेशन त्याच्यानंतर डिस्कवर झाली. का तर हा जो आपला फिफ्थ जनरेशनमधला ड्रग आहे तो ट्रीट करू शकतो मल्टिपल रेझिस्टन्स इन्फेक्शन किंवा ज्यालाच आपण MRSA म्हणजेच काय मेथिसिलिन रेझिस्टंट स्टेफिलोकोकस ऑरियस डिसीज म्हणतो. आता तुम्ही म्हणणार की हा नेमकं इन्फेक्शन आहे तरी काय, तर काय होतं की बॅक्टेरिया आपण डिस्कस केलं बॅक्टेरियाबद्दल की बॅक्टेरिया हा सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम शो करतो. आता काय होतं की एखादा पेशंट बरेचदा अँटीबायोटिक्स यूज करत असणार, एखादा अँटीबायोटिक्स जर एखादा पेशंट सारखा यूज करत असणार तर काय होतं, बॉडी त्याच्यासाठी रेझिस्टन्स होते किंवा बॉडी म्हटल्यापेक्षा ही जी बॅक्टेरिया आहे बॅक्टेरिया रेझिस्टन्स होते. म्हणजेच त्या बॅक्टेरियावरती हा ड्रग कुठल्याही प्रकारचा इफेक्ट शो करत नाही. मेनली इथे मेन्शन केलं आहे की पेनिसिलिन, अमॉक्झिसिलिन आणि मेथिसिलिन हे जे ड्रग्ज आहे हे ड्रग जर कंटिन्युअसली एखाद्या पेशंटने घेतले आणि काय होतं, अशा कंटिन्युअस घेतल्यामुळे काय होतं की हा बॅक्टेरिया याच्याबद्दल रेझिस्टन्स क्रिएट करतो. म्हणजे इथे बघा, आता पेनिसिलिन सारखं जर घेतलं तर बॅक्टेरिया रेझिस्टन्स शो करत होता, म्हणजे त्यांनी काय सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम शो केला, यांनी एक लेअर प्रोड्यूस केली बीटा लॅक्टमेजसाठी. ठीक आहे, सो अशा प्रकारे स्वतःला प्रिव्हेंट करायसाठी, स्वतःला वाचवायसाठी काही ना काही मेकॅनिझम शो करतात, काहीतरी रिस्पॉन्स देतात. सो अशा वेळेस आपली जे अँटीबायोटिक्स आहे ते वर्क करू शकत नाही आणि ह्या कंडिशनला आपण
MRSA म्हणतो. आणि ह्या MRSAला ट्रीट करायसाठी आपली 5th जनरेशन ही मोस्ट युजफुल आहे. याचं एक्झाम्पल आहे सेफ्टारोलिन. आता सेफ्टारोलिनचं स्ट्रक्चर हे तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल होणार. स्ट्रक्चर हे खूप वास्ट आहे म्हणून मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती दाखवत आहे. तुम्ही नाही लिहिलं एक्झाममध्ये, फक्त नाव लिहिलं तरीही चालणार. देन वी हॅव केमिकल डिग्रेडेशन. नाव केमिकल डिग्रेडेशन हे खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतं. काय इम्पॉर्टंट रोल प्ले करतं तर एखादा आपला अँटीबायोटिक आहे, फॉर एक्झाम्पल सेफॅलोस्पोरिनचा आपण कुठलाही एखादा ड्रग घेतला, सेफिक्झाईम जर आपण घेतला आणि हा सेफिक्झाईम आला यांनी याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो केला, यांनी काय केलं बॅक्टेरियाला किल केल्यानंतर याचं काम संपलं. आता काम संपल्यानंतर याला बॉडीच्या बाहेर निघणं गरजेचं असते. याचं जे काही वर्क आहे याला स्टॉप करणं गरजेचं असते. याला जर आपण स्टॉप केला नाही तर काय होतं, फर्स्ट केसमध्ये असं होऊ शकतं की हा रेझिस्टन्स क्रिएट करू शकतो, म्हणजे हा जर ॲक्युमुलेट झाला तर हा रेझिस्टन्स क्रिएट करू शकतो. आणि सेकंड थिंग हा काय करतो, टॉक्झिसिटी क्रिएट करू शकतो, जो मोस्ट डेंजरस होऊ शकतो बॉडीसाठी. सो याला बाहेर काढणं गरजेचं असते. तो डिपेंडिंग ऑन स्ट्रक्चर ऑफ आवर कंपाऊंड, स्ट्रक्चर ऑफ आवर सेफॅलोस्पोरिन, हा जो केमिकल डिग्रेडेशन आहे हा 3 क्लासमध्ये किंवा 3 स्टेपमध्ये डिवाईड झालेला आहे. फर्स्ट थिंग, सेफॅलोस्पोरिन हा ॲसिलेजच्या प्रेझन्समध्ये डिग्रेडेड होतो. आता ही जी रिएक्शन आहे ही रिएक्शनमध्येही इंटरमिडिएट आहे, बट मी लिहिताना काय केलं, फर्स्ट आणि लास्टवाला जो प्रोडक्ट आहे तो इथे मेन्शन केला. का तर बरेचदा काय होतं की बरेच स्ट्रक्चर आणि रिॲक्शन बघून मुलांना कन्फ्युजन होतो. सो कन्फ्युजन व्हायला नको आणि प्रत्येक स्ट्रक्चर मुलांना आठवण राहावं म्हणून मी इथे मेन्शन करताना फक्त 2च प्रोडक्ट शो केले आहे. फर्स्ट थिंग, सेफॅलोस्पोरिनचं जर आपण रिॲक्शन किंवा त्याच्यावरती जर आपला ॲसिलेज वर्क झाला, त्याची ॲसिलेजची रिॲक्शन झाली इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, तर काय होतं, स्ट्रक्चर बघा, स्ट्रक्चरमध्ये चेंज होतं. इथे जी आहे हा रिंगमध्ये चेंज होतं. इथे काय होतं, एक रिंग फॉर्म होतं, थर्ड रिंग फॉर्म होतं. आणि ऑब्व्हियसली थर्ड रिंग फॉर्म झाल्यावर का हा जो आपला सेफॅलोस्पोरिन आहे तो त्याचं वर्क शो करू शकणार नाही. सो इथे काय फॉर्म होतं तर एक इनॅक्टिव्ह लॅक्टोन फॉर्म होतं, ज्याला आपण डिसॲसिटिल 6-ACE लॅक्टोन म्हणतो. सेकंड आहे इन प्रेझेन्स ऑफ स्ट्रॉंग ॲसिड सोल्युशन. आता सेफॅलोस्पोरिनवरती जर लॅक्टोनिक ॲसिडची रिॲक्शन झाली तर काय होतं, लॅक्टोन फॉर्म होतो, विच इज ऑल्सो इनॅक्टिव्ह. ठीक आहे, हा कुठल्याही प्रकारचं रिॲक्शन शो करत नाही, हा ॲक्टिव्ह फॉर्म आहे. देन इन प्रेझेन्स ऑफ बीटा लॅक्टमीज कशा प्रकारे याच्यावरती वर्क करतो तर सी दिस वन इज अवर सेफॅलोस्पोरिनवरती जर बीटा लॅक्टन ॲक्ट झाला तर काय होतं, 2 प्रकारचे हा मेकॅनिझम शो करतो. फर्स्ट थिंग, 2 प्रोडक्ट फॉर्म करतो. पहिल्यांदा जो हा बीटा लॅक्टमेज याच्यावरती ॲक्ट होतो तर हा काय करतो, ही जी आपली फर्स्ट रिंग आहे दॅट इज बीटा लॅक्टम रिंग आहे, ह्याला ब्रेकडाऊन करतो. आणि हा ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं, सेफॅलोस्पोरिक ॲसिड फॉर्म होतं. इथं ब्रेकडाऊन होतं आणि ॲसिड फॉर्म होतं. अगेन सेकंड थिंग, हा काय करतो, रिंगला तर ब्रेकडाऊन करतो, बीटा लॅक्टम रिंगला सुद्धा हा ब्रेकडाऊन करतो. आणि ही जी थर्ड पोझिशन आहे ते सॅच्युरेशन करतो आणि अनस्टेबल कंपाऊंड फॉर्म होतं, ज्याला आपण अनहायड्रो डिॲसिटिल सेफॅलोस्पोरिक ॲसिड म्हणतो. आणि ह्या दोघांचं फायनली काय होतं, फ्रॅगमेंटेशन होतं, रिअरेंजमेंट होतं, हे जे काही बॉन्ड्स तुटतात आणि एक इनॅक्टिव्ह कंपाऊंड फॉर्म होतं. आणि आपल्याला काय पाहिजे असतं की जो ॲक्टिव्ह कंपाऊंड आहे तो इनॅक्टिव्ह व्हायनं हे गरजेचं असते. सो दीज आर अवर केमिकल डिग्रेडेशन आहे. देन ॲडवर्स इफेक्ट, सेफॅलोस्पोरिन कुठल्या प्रकारचे ॲडवर्स इफेक्ट शो करतो तर हा मोर टॉक्झिक आहे ॲज कम्पेअर टू पेनिसिलिन. हा अगेन काय करतो, पेन प्रोड्यूस करतो, डायरिया, हायपरसेन्सिटिव्ह रिॲक्शन, अशा प्रकारे ADR किंवा ॲडवर्स ड्रग रिॲक्शन शो करतो. युजेस कुठले आहे तर हा वाईडली यूज केला जाणारा अँटीबायोटिक आहे. हा प्रोफॅलॅक्टिकली आणि थेरप्टिकली सुद्धा यूज होतो. प्रोफॅलॅक्टिक म्हणजे काय तर प्रिव्हेन्शनसाठी यूज केलेला ड्रग आहे, म्हणजे कुठलाही आजार होऊ नये याच्यासाठी यूज करणं म्हणजेच काय तर प्रोफॅलॅक्टिकली यूज करणं. आणि थेरप्टिकली म्हणजे काय, एखादा ड्रग झाला आहे त्याला ट्रीट करायसाठी आपण जो ड्रग यूज करतो त्या थेरपीला आपण काय म्हणतो, थेराप्युटिकली यूज करतो. ठीक आहे, हा जो आपला सेफॅलोस्पोरिन आहे अल्टरनेटिव्ह यूज केला जातो पेनिसिलिनचा. ऑल्सो यूज फॉर द ट्रीटमेंट ऑफ रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, गोनेरिया,
टायफॉईड फिवर आणि मेनिंजायटिस आणि असे खूप सारे डिसीज आहे ज्या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी आपण सेफॅलोस्पोरिनचा यूज करतो. थर्ड कॅटेगरी आहे आपला लॅक्टमेज इनिबिटर. लॅक्टमेज इनिबिटर हा काय करतो, कशा प्रकारे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो, तर आपल्याला माहिती आहे बॅक्टेरिया आहे आणि बॅक्टेरिया काय करतो, स्वतःला प्रोटेक्ट करायसाठी लॅक्टमेज एन्झाईम रिलीज करतो आणि लॅक्टमेज एन्झाईम काय करतो की अशा प्रकारे बॅक्टेरियाला प्रोटेक्ट करतो. मग अशा वेळेस आपले लॅक्टमेज इनिबिटर काय करतात, ही जी लॅक्टमेज एन्झाईमनं प्रोटेक्शन केलेलं आहे त्याला डिस्ट्रॉय करतं आणि याला डिस्ट्रॉय केल्यामुळे काय होतं की आपला जो बीटा लॅक्टम अँटीबायोटिक आहे तो प्रॉपर त्याचं फंक्शन शो करू शकतो, म्हणजे बॅक्टेरियाला किल करू शकतो. म्हणजेच काय का हेल्पिंग हँडचं जे फंक्शन आहे तो आपला लॅक्टमेज इनिबिटर करतो. लॅक्टमेज इनिबिटर बॅक्टेरियाला किल करत नाही, फक्त हेल्प करतो बॅक्टेरियाला किल करायसाठी. हा काय करतो, लॅक्टमेज एन्झाईमला किल करतो. असं याचे एक्झाम्पल्स तुम्हाला नोट्समध्ये अवेलेबल होऊन जाणार. देन जो फोर्थ कॅटेगरी आहे, जी लास्ट कॅटेगरी आहे, मोनोबॅक्टम. मोनोबॅक्टमसुद्धा ह्या ड्रग्ससारखे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात लाईक पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन. फक्त हा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियावरती ॲक्ट करतो, त्याच्यावरती हा ॲक्टिव्ह असतो आणि ग्राम पॉझिटिव्हवरती हा ॲक्टिव्ह नसतो. आणि हे जे याचे नोट्स आहे हे नोट्स मी तुम्हाला अवेलेबल करणार आपल्या टेलिग्राम चॅनलवरती. इथे तुम्हाला लवकर लेक्चर प्रोव्हाइड व्हावं म्हणून थोडं घाईघाईमध्ये मेन्शन करायचं राहिलं, बट डोंट यू वरी, नोट्समध्ये तुम्हाला कम्प्लिटली अवेलेबल होणार. लेक्चर आवडलं असणार तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन लेक्चरमध्ये. टिल देन बाय बाय.